रोहिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। चेहऱ्यावरचे केस हे कसे काढायचे? खूप जणांना प्रश्न पडतो, यावरती काही पेनलेस किंवा घरगुती उपाय आहे का, किंवा केमिकल फ्री असं कोणतं प्रोडक्ट किंवा कुठले घरगुती उपाय करून आम्ही आमचे चेहऱ्यावरचे केस हे घरच्या घरी काढू शकतो? तर हो, चेहऱ्यावरचे केस हे आपण घरच्या घरी नॅचरली घरगुती उपायाने काढू शकतो। आजकाल बऱ्याच जणींना अप्पर लिप्स, चीन, फुल फेस वरती थोडीफार हेअर ग्रोथ ही दिसायला लागते आणि त्यामुळे त्या अनकम्फर्टेबल फील करतात। आणि मग काय होतं की आपण पार्लरला जातो, थ्रेडिंग, वॅक्स याकडे लक्ष देतो। पण खरं सांगायचं तर यासाठी आपण घरच्या घरी काही उपाय हे करू शकतो, कुठलंही केमिकल न वापरता, फक्त 10 ते 15 मिनिटात, आणि तेही विदाउट साइड इफेक्ट। तर हे उपाय कोणते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की चेहऱ्यावर केस हे का येतात। तर काही लेडीजच्या हार्मोन्स हे इम्बॅलन्स झाल्यामुळे किंवा कुठली ट्रीटमेंट चालू असल्यामुळे किंवा त्यांची लाईफस्टाईल ही खूप धावपळीची, स्ट्रेसची असेल तरीही त्यांचे हार्मोन हे इम्बॅलन्स होतात आणि त्यामुळे आपल्या चीनवरती, आपल्या फेसवरती हेअर ग्रोथ ही दिसायला लागते। त्यामुळे तुम्हाला तुमची लाईफस्टाईल किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये डेली रुटीनमध्ये तुम्हाला काही अशा एक्सरसाइज देखील करायला हव्यात की जेणेकरून तुमचे हार्मोन हे बॅलन्स राहतील। तर मग बघूयात की घरच्या घरी आपण आपल्या चेहऱ्यावरचे केस हे कसे काढू शकतो। तर त्यासाठी उपाय कोणते? नंबर 1, बेसन आणि हळद। एका बाउलमध्ये तुम्ही 1 चमचा बेसन घ्या, त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाका आणि ते दूध किंवा पाण्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे त्याची व्यवस्थित तुम्ही पेस्ट ही तयार करा। आता ही जी पेस्ट आहे ही चेहऱ्यावरती अप्लाय करा, स्पेशली जिथे जास्त हेअर असतील तिथे ही पेस्ट तुम्ही अप्लाय करा। आता ते चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी ते थोडंसं ड्राय झाल्यानंतर तुम्ही अपोजिट डायरेक्शनने ते रब करत काढा। हे काढायच्या वेळेस हलक्या हाताने तुम्ही काढू शकता, खूप जास्त घासू नका, खूप जास्त रब करत काढू नका। यामुळे काय होतं की आपले हेअर जे असतात ते हलके होत जातात आणि हळूहळू त्याची ग्रोथ ही कमी व्हायला सुरुवात होते आणि हेअर हे कमी दिसू लागतात। तर हा उपाय ही तुम्ही करू शकता। नंबर 2, साखर, निंबू आणि मध। आता हा उपाय थोडासा नॅचरल व्हॅक्सिंग सारखं काम करतो। आता काय करा, एका बाउल मध्ये 1 चमचा साखर, 1 चमचा मध आणि त्यामध्ये काही थेंब निंबाचा रस हे व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्या। हे मिक्सचर जे आपण केलेलं आहे ते थोडंसं गरम करा, बट जास्त नाही, ते थोडंसं स्टिकी होईल इतकंच तुम्ही ते गरम करा। आता त्यानंतर हे चेहऱ्यावर लावा आणि त्यावरती कॉटन स्ट्रीप ठेवून ते हलक्या हाताने पुल करा। यामुळे काय होतं की आपले चेहऱ्यावरचे जे हेअर असतात ते रूट पासनं निघतात आणि स्किन ही आपली चेहऱ्याची स्मूथ आणि क्लीन होते। तर हा उपाय ही तुम्ही करू शकता। मध हे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते आपल्या स्किन साठी खूप चांगल्या प्रकारे काम करते। त्यासोबत हळद ही अँटीबायोटिकचं काम करते, त्यामुळे हळदीने आपल्या स्किन वरती काही टॅनिंग असेल तर तेही रिमूव्ह होण्यासाठी मदत करते। तर हा उपाय ही तुम्ही नक्की ट्राय करा। नंबर 3, अंड्याचा मास्क। आता हा उपाय थोडासा वियर्ड वाटतो, बट काम मात्र खूप भारी करतो बर का। काय करायचं, एका अंड्याचा व्हाईट भाग घ्या, त्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि साखर घाला, हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि ती पेस्ट पूर्णपणे ड्राय होऊ द्या। नंतर पील ऑफ करा। अगदी आपण एखादं मास्क जसं चेहऱ्याला लावतो तसं मास्क काढल्यासारखं ते हळूवारपणे आपल्याला काढायचं आहे। त्यामुळे काय होतं की आपले छोटे छोटे हेअर्स हे मुळापासून निघतात आणि आपले चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते देखील क्लीन होतात। तर हा उपाय ही नक्कीच करून बघा। हा उपाय सगळ्या उपायांपेक्षा खूप चांगल्या प्रकारे काम करतो। नंबर 4, पपई आणि हळद। जर तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह असेल तर हा उपाय तुमच्यासाठी बेस्ट आहे। आता काय करायचं, कच्ची पपई घ्यायची आणि ती स्मॅश करायची,
त्यामध्ये चिमूटभर हळद टाका. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करा. आता ह्या मिक्सचरने तुमच्या चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटं छान प्रकारे मसाज करा. हा उपाय काय करतो, हे आपले हेअर फॉलिकल जे असतात ते वीक करतं आणि आपली हेअर ग्रोथ ही कमी करतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे केस हे कमी होतात किंवा आपल्या चेहऱ्यावरची हेअर ग्रोथ ही कमी करण्यास हा उपाय मदत करतो. एक इम्पॉर्टंट गोष्ट, हे उपाय जे मी तुम्हाला सांगितले हे एकदा करून काहीही उपयोग होणार नाही. तर यासाठी आठवड्यातनं 2-3 वेळा कंटिन्युअसली तुम्हाला हे उपाय करायचे आहे. तर तुम्हाला 3-4 आठवड्यात तुमच्या चेहऱ्यावर फरक दिसेल आणि तुमच्या चेहऱ्याची जी हेअर ग्रोथ आहे ती ऑटोमॅटिकच कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुमची स्किन देखील सॉफ्ट आणि स्मूथ होईल. कोणताही उपाय करण्या अगोदर पॅच टेस्ट जरूर करा. जर तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह असेल तर पॅच टेस्ट केल्याने काय होईल की तुम्हाला लगेच कळेल की आपल्याला कुठल्या प्रोडक्टची किंवा कुठल्या इन्ग्रेडियंटची ॲलर्जी आहे. जर तुम्हाला पॅच टेस्ट केल्यानंतर तुमच्या स्किनला रेडनेस आला किंवा थोडीशी इचिंग झाली तर तो उपाय तुम्ही स्किप करा आणि दुसरा उपाय तुम्ही ट्राय करू शकता. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप घरगुती, केमिकल फ्री आणि सोपे उपाय तुम्हाला सांगितले आहे. हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. 3-4 आठवड्यात तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर डिफरन्स हा दिसून येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.